श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे सुनेवर आरोप. वहिनी, तुम्ही कुणाला काही सांगितलं तर मी जिवंत राहणार नाही. रात्रीचे 11:30 वाजले होते. घरातले सगळे झोपले होते. फक्त गॅलरीत उभी असलेली सिया आणि तिच्यासमोर उभी असलेली अन्विता. अन्विताचं लग्न होऊन फक्त 2 महिने झाले होते. अजून घरातल्या प्रत्येक सवयीशी ती जुळवून घेत होती. सासूबाईंच्या आवडीनिवडी, सासऱ्यांचा वेळेवरचा चहा, समर्थचा ऑफिसमधला ताण आणि सियाचं कॉलेजमधलं आयुष्य, सगळं ती शांतपणे पाहत होती, शिकत होती. पण गेल्या काही दिवसात तिला एक गोष्ट वारंवार जाणवत होती. सिया सतत फोनवर, कधी गॅलरीत जाऊन हळू आवाजात बोलणं, कधी मेसेज करताना चेहऱ्यावर उमटणारी लाजरी स्मितरेषा, कधी अचानक कोणी आल्याचं जाणवलं की फोन लपवणं. अन्विताला सुरुवातीला वाटलं कॉलेजची मुलगी आहे, मित्रमैत्रिणी असतील. पण एके दिवशी दुपारी तिने सियाला रडताना पाहिलं. डोळे लाल, हातात फोन घट्ट पकडलेला. काय झालं सिया? अन्विताने अलगद विचारलं. काही नाही वहिनी, असंच, ती टाळून गेली. पण त्या रात्री त्या एका वाक्याने सगळं बदललं. त्या दिवशी संध्याकाळी घरात जेवताना सासूबाई म्हणाल्या, सिया, उद्या तुझ्या मावशीकडे जाऊया. एक मुलगा आहे तुझ्यासाठी पाहायला. सियाच्या हातातला घास थांबला. आई, अजून माझं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे. शिक्षण किती करायचं? चांगलं घर आहे, जातपात आपल्यासारखीच, मुलगा नोकरीला आहे. अन्विताने सियाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरची घाबरलेली छटा स्पष्ट दिसत होती. त्या रात्री जेवणानंतर सिया सरळ आपल्या खोलीत गेली. थोड्या वेळाने अन्विताला गॅलरीत कुजबूज ऐकू आली. मी काहीतरी करते, पण आईला कळलं तर सगळं संपेल. नाही, तू असं करू नकोस. अन्विता काही क्षण थांबली, मग शांतपणे गॅलरीत आली. सिया दचकली. फोन कट झाला. कोणाशी बोलत होतीस? कोणी नाही. सिया, मी तुझी वहिनी आहे, शत्रू नाही. काही क्षण शांतता. मग अचानक सियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गुपित उलगडतं. वहिनी, माझं कोणावर तरी प्रेम आहे. अन्विता काही क्षण स्तब्ध झाली. कोण आहे तो? आमच्या कॉलेजमध्ये आहे. नाव आर्यन. खूप चांगला आहे. माझी खूप काळजी घेतो. घरच्यांना माहिती आहे. सियाने जोरात मान नकारार्थी हलवली. का? तो दुसऱ्या जातीचा आहे. हे ऐकताच अन्विताच्या मनात धस झालं. या घरात जातपात, समाज, प्रतिष्ठा या गोष्टींचं किती मोठं महत्त्व आहे हे तिला लग्नानंतर कळलं होतं. आईबाबांना कळलं तर ते मला कधीच स्वीकारणार नाहीत. मला त्याच्याशी लग्न करायचं आहे, पण भीती वाटते. अन्विता शांतपणे ऐकत होती. वहिनी, तुम्ही मला मदत कराल ना? तुम्ही आईला सांगू शकता की मला अजून वेळ हवा आहे. तुम्ही मला समजून घेऊ शकता. अन्विताचं मन 2 भागात विभागलं होतं. एक बाजू म्हणत होती, घरच्यांना सांग, हे गुपित ठेवलंस तर पुढे मोठं संकट येईल. दुसरी बाजू म्हणत होती, ही मुलगी घाबरलेली आहे. तिचं प्रेम खरं असेल तर? सिया, प्रेम चुकीचं नाही, पण लपवणं चुकीचं आहे. एक ना एक दिवस सगळं सांगावंच लागेल. नाही वहिनी, तुम्ही कुणाला काही सांगितलं तर मी जिवंत राहणार नाही. त्या शब्दात भीती नव्हती, ती हताशता होती. मी तुम्हाला शपथ देते, तुम्ही जर कुणाला सांगितलं तर मी काहीतरी करून घेईन. अन्विताचं हृदय धडधडू लागलं. असं काही बोलू नकोस. माझं सगळं आयुष्य संपेल. आई मला घराबाहेर काढेल. बाबा बोलणं बंद करतील. समर्थ दादा माझ्यावर हात उचलेल. मला फक्त थोडा वेळ हवा आहे. किती वेळ? मी त्याच्याशी बोलून ठरवते. तो लवकरच घरच्यांना भेटायला तयार होईल. पण आत्ता नाही. कृपया मला वाचवा.
अन्विता तिच्याकडे पाहत राहिली. एक तरुण मुलगी, प्रेमात पडलेली, घाबरलेली. ठीक आहे, ती हळू आवाजात म्हणाली. मी कुणाला काही सांगणार नाही, पण तू काही चुकीचं पाऊल उचलणार नाहीस हे वचन दे. देते. दोघींनी एकमेकींचे हात घट्ट धरले. त्या क्षणी अन्विताला वाटलं तिने योग्य केलं. तिला काय माहीत, हीच तिची सर्वात मोठी चूक ठरणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात सगळं नेहमीसारखंच होतं. सासूबाई देवापुढे बसून आरती करत होत्या. सासरे पेपर वाचत होते. समर्थ ऑफिससाठी तयार होत होता. अन्विता मात्र अस्वस्थ होती. तिने ठरवलं आज रात्री पुन्हा सियाशी शांतपणे बोलायचं. तिला समजवायचं की पळून जाणं हा पर्याय नाही. घरच्यांना सगळ्यांना सांग. पण सियाचा वावर वेगळाच दिसत होता. ती सतत फोनकडे पाहत होती. कधी अचानक हसत होती, कधी गंभीर होत होती. काय झालं? अन्विताने विचारलं. काही नाही वहिनी, सगळं ठीक होईल. तू खात्री आहेस ना? हो. त्या होमध्ये काहीतरी दडलेलं होतं. ती रात्र. त्या रात्री सगळे झोपले. अन्विताला झोप लागत नव्हती. तिला सियाचे शब्द आठवत होते. तू जर कोणाला सांगितलं तर मी जिवंत राहणार नाही. अचानक तिला हलकासा दरवाजा बंद होण्याचा आवाज आला. ती उठली. तिच्या खोलीकडे गेली. सियाची खोली अर्धवट उघडी होती. आत गेली. खोली रिकामी. कपाट उघडं. काही कपडे गायब. अन्विताच्या पायाखालची जमीन सरकली. सिया, ती हळू आवाजात म्हणाली. उत्तर नाही. टेबलावर एक कागद ठेवलेला होता. तिने थरथरत्या हाताने तो उचलला. चिठ्ठी. आई बाबा, मी माझ्या मनाने घर सोडून जात आहे. मला माझं आयुष्य माझ्या मर्जीने जगायचं आहे. वहिनीला सगळं माहिती होतं. त्यांनी मला थांबवलं नाही. कृपया त्यांना दोष देऊ नका. त्यांनी मला साथ दिली. अन्विताच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. कृपया त्यांना दोष देऊ नका. पण शब्दाचा अर्थ उलटाच होणार होता. ती काही क्षण स्तब्ध उभी राहिली. मग धावत जाऊन समर्थला उठवलं. समर्थ, सिया खोलीत नाहीये. काय? सगळं घर जागं झालं. सासूबाईंचा आवाज थरथरत होता. कुठे गेली माझी मुलगी? सासऱ्यांनी चिठ्ठी हातात घेतली. त्यांच्या नजरा अन्वितावर खिळल्या. तुला माहिती होतं? अन्विताचा आवाज फुटला. मला 2 दिवसापूर्वी समजलं. मी सांगणार होते, पण सियाने मला शपथ दिली होती. म्हणजे खरंच तुला माहिती होतं? सासूबाई ओरडल्या. नाही आई, मी. समर्थने तिच्याकडे पाहिलं. त्या नजरेत अविश्वास होता. तू मला एक शब्दही सांगितला नाहीस. तिने मला शपथ दिली होती. मी जर सांगितलं तर ती तिचं आयुष्य संपवेल. माझ्या बहिणीच्या आयुष्यापेक्षा शपथ मोठी होती. त्या एका प्रश्नाने अन्विताचं हृदय तुटलं. मी तिचं भलं व्हावं म्हणून. भलं. सासूबाईंचा आवाज कडक झाला. घरात पाय ठेवताच अपशकून घेऊन आलीस. अन्विता निशब्द झाली. तिला वाटलं होतं ती परिस्थिती सांभाळेल, पण आता वादळ तिच्याच दिशेने येत होतं. घरात रडारड, फोन, नातेवाईकांना बातमी आणि मध्ये अन्विता उभी दोषींच्या पिंजऱ्यात. समर्थचा शेवटचा शब्द तिच्या कानात घुमत होता. तू माझ्या बहिणीला चुकीच्या दिशेने जाऊ दिलंस. त्या रात्री अन्विताला कळलं गुपित जपण्याची शिक्षा किती भयंकर असू शकते. पण तिला अजून माहीत नव्हतं ही फक्त सुरुवात होती. तुझ्यामुळेच माझी बहीण पळून गेली. समर्थचा आवाज अजूनही कानात घुमत होता. पहाटेचे 4 वाजले होते. घरात कोणी झोपलं नव्हतं. सासूबाई देवघरासमोर बसून रडत होत्या. सासरे सतत कुणाला तरी फोन लावत होते. नातेवाईकांना बातमी पोहोचली होती आणि त्या सगळ्या गोंधळांच्या मध्यभागी उभी होती अन्विता, जिचा दोष फक्त इतकाच होता की तिने एका मुलीची भीती ऐकली होती. तुला आधीच समजलं होतं.
सासूबाईंनी तिच्याकडे रोखून पाहिलं. हो आई, 2 दिवसापूर्वी मी तिला फोनवर बोलताना ऐकलं, तेव्हा तिनं मला सांगितलं. मग लगेच आम्हाला सांगितलं का नाहीस? अन्विता काही क्षण गप्प राहिली. तिने मला शपथ घातली होती. ती म्हणाली, जर मी सांगितलं तर ती स्वतःला काहीतरी करेल आणि तुला वाटलं आम्ही तिचं वाईट करू. सासऱ्यांचा आवाज कडक झाला. नाही बाबा, मला काय करावे हे समजत नव्हते. तुला समजत नव्हतं? समर्थच्या चेहऱ्यावर कटू हसू उमटलं. तू आम्हाला सांगितलं असतं तर आज माझी बहीण पळून गेली नसती. तो सरळ तिच्यासमोर उभा राहिला. तू माझ्याशी खोटं बोललीस. मी खोटं नाही बोलले समर्थ. तुला माहिती होतं. तू तिची साथ दिलीस. कदाचित तूच तिला पळून जायला सांगितलं असेल. त्या आरोपाने अन्विताच्या पायाखालची जमीन सरकली. काय बोलताय तुम्ही? मी असं का करेन? कारण तू बाहेरची आहेस. सासूबाईंचे शब्द सुरीसारखे होते. या घराशी तुझं नातं 2 महिन्याचं आहे, पण माझ्या मुलीशी माझं नातं जन्माचं आहे. अन्विताच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने रडायचं नाही ठरवलं. आई, मी तुमच्यासारखंच या घराला मानते. मग सिद्ध कर, सासऱ्यांनी कठोरपणे सांगितलं. सिया कुठे आहे ते सांग. सकाळपर्यंत नातेवाईक घरात जमा झाले. अगं, सुनेमुळे सगळं झालं ना. नवीन आलेली मुलगी, विश्वास ठेवायला नको होता. घरातल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. प्रत्येक कुजबूज अन्विताच्या कानावर पडत होती. ती स्वयंपाकघरात उभी होती, हातात चहाचा कप, पण हात थरथरत होते. समर्थ आत आला. लोक काय म्हणतायत माहिती आहे? म्हणतायत तुझ्यामुळे सिया पळाली. लोक काय म्हणतात ते सोडा. तुम्ही काय म्हणता ते सांगा. समर्थ काही क्षण शांत राहिला. मला माहीत नाही काय मानायचं. माझ्यावर विश्वास आहे का? तो तिच्या डोळ्यात पाहू शकला नाही. आता नाही. त्या 2 शब्दांनी अन्विताचं हृदय तुटलं. ती आपल्या खोलीत आली. कपाट उघडलं. लग्नाचे फोटो हातात घेतले. समर्थच्या चेहऱ्यावरचं प्रेम, तिच्या डोळ्यातली आशा. तू माझ्यावर नेहमी विश्वास ठेवशील ना? तिने लग्नाच्या रात्री विचारलं होतं. नेहमी, त्याने हसत उत्तर दिलं होतं. आज तोच विश्वास कोसळला होता. संध्याकाळी अन्विताने ठरवलं, एकदा शांतपणे सगळ्यांसमोर बोलायचं. ती हॉलमध्ये आली. आई, बाबा, मला काही सांगायचं आहे. सगळे तिच्याकडे वळले. मला त्या रात्री सियाचं गुपित कळलं. मी तिला समजावलं. मी तिला सांगितलं की घरच्यांना सांग, पण तिने मला शपथ दिली. मला भीती वाटली की ती स्वतःला काहीतरी करेल, म्हणून मी शांत राहिले. पण मी तिच्या पळून जाण्याला कधीच साथ दिली नाही. सासूबाई उठल्या. मग चिठ्ठीत तुझं नाव का आहे? ती घाबरलेली होती. कदाचित तिने बस. सासऱ्यांनी हात वर केला. आम्हाला सबबी नकोत. समर्थने थंड आवाजात विचारलं. जर तू निर्दोष आहेस तर सियाने तुझं नाव का घेतलं? तू तिची साथ दिलीस? हा प्रश्न तिच्याकडे उत्तर नव्हतं. दुसऱ्या दिवशी दुपारी अचानक सासऱ्यांनी कठोर आवाजात सांगितलं, अन्विता, तू काही दिवस माहेरी जा. काही दिवस. तिच्या आवाजात आशा होती. जोपर्यंत सिया परत येत नाही, आम्ही तिला शोधत आहोत. पोलीस कंप्लेंट केलेली आहे. म्हणजे? सासूबाईंचा आवाज कठोर झाला. आम्हाला तुझ्यावर विश्वास नाही. घरात राहून आमचा त्रास वाढवू नकोस. समर्थ शांत उभा होता. समर्थ, ती त्याच्याकडे वळली. तू काही बोलणार नाहीस? तो काही क्षण गप्प राहिला. आता परिस्थिती तशी आहे. तू काही दिवस जा. तुला खरंच वाटतं मी दोषी आहे? तो उत्तर देऊ शकला नाही. तेच तिच्यासाठी उत्तर होतं. अन्विताने आपली बॅग भरली. लग्नात आणलेले कपडे, काही फोटो, काही पुस्तके. ती दाराशी आली. सासूबाईंचे शब्द अजूनही कानात घुमत होते.
घरात पाय ठेवताच अपशकून आणलास. ती दार ओलांडत होती. तेच दार जिथून ती सून म्हणून आली होती. आज ती दोषी म्हणून निघत होती. समर्थ दाराशी उभा होता. काळजी घे एवढंच म्हणाला. ती हसली, पण ते हसू तुटलेलं होतं. तूही. माहेरी पोहोचल्यावर आईने तिला मिठी मारली. काय झालं ग? अन्विता रडू लागली. सगळं ऐकल्यावर वडील शांतपणे म्हणाले, मुली, लग्न झालेल्या मुलीने सासर सांभाळायचं असतं. काही दिवस इथे राहा, पण काहीही झालं तरी परत जायचं. बाबा, मी काय चूक केली? ते तू आणि तुझं नशीब जाणो. त्या उत्तराने तिचं मन आणखी तुटलं. त्या रात्री ती खिडकीजवळ बसली होती. फोन हातात होता. समर्थचा नंबर समोर. तिने कॉल लावला. रिंग वाजली. त्याने उचलला. हां समर्थ, एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेव. दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता. आता मला काही बोलायचं नाही. कॉल कट. अन्विताने डोळे मिटले. तिला कळलं, तिची लढाई आता एकटीची आहे. घरात तिच्याबद्दल चर्चा सुरूच होती. समाजात कुजबूज सुरू होती. नवरा दूर गेला होता आणि सिया, तिला पोलीस आणि नातेवाईक सगळे शोधत होते. पण ती कुठे आहे, कशी आहे, कोणालाच माहिती नव्हतं. पण एक गोष्ट नक्की होती, अन्विताच्या आयुष्यावर आरोपांची सावली कायमची उमटली होती. पावसाळ्याचे दिवस होते. ढग दाटून आलेले, आभाळ जड, अगदी त्या घरासारखंच जिथे सिया नसल्याची पोकळी आणि अन्वितेच्या नावावर ठेवलेला दोष, दोन्हीही दररोज जड होत होते. घरात आता शांतता नव्हती, तणाव होता. सासूबाई दररोज देवापुढे बसून प्रार्थना करत, माझी मुलगी सुखरूप असू दे. सासरे बाहेरच्या लोकांना तोंड देत होते आणि समर्थ, तो आतून तुटत होता. अन्विता गेल्यापासून घर रिकामं वाटू लागलं होतं. तिच्या पावलांचा आवाज, सकाळचा चहा, तिचं हसणं, सगळं जणू एखाद्या आठवणीत बंद झालं होतं. पण त्याने स्वतःलाच कठोर बनवलं होतं. तिनेच हे सगळं केलं, तो स्वतःलाच पटवून देत होता. दूर शहराच्या दुसऱ्या टोकाला एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत सिया खिडकीत बसली होती. तिच्यासमोर आर्यन उभा होता. तू इतकी टेन्शन का घेतेस? तो चिडून म्हणाला. माझ्या घरच्यांनी मला सोडलं असेल आता, पण मला तुझ्यावर विश्वास आहे. आर्यनने नजर चुकवली. विश्वास ठेव, पण सध्या लग्नाचं बोलू नकोस. माझी नोकरी अजून पक्की नाही. पण तूच म्हणाला होतास ना, आपण लगेच लग्न करू. हो, पण परिस्थिती बदलते. त्या शब्दांनी सियाच्या मनात पहिली भेग पडली. तिने त्याच्या फोनकडे पाहिलं. तो सतत कुणाशी तरी मेसेज करत होता. कोण आहे? ऑफिसचं काम आहे. सियाला काहीतरी बरोबर वाटत नव्हतं. त्या रात्री समर्थ एकटाच गॅलरीत उभा होता. पाऊस कोसळत होता. त्याला अन्विताचा आवाज आठवत होता. माझ्यावर विश्वास आहे का? त्याने डोळे मिटले. मी खरंच तिच्यावर अन्याय केला का? पण लगेच त्याच्या मनात सियाची चिठ्ठी चमकली. वहिनीला सगळं माहिती होतं. तो पुन्हा कठोर झाला. काही दिवसांनी सियाने ठरवलं, आर्यनचा फोन तपासायचा. तो बाथरूममध्ये असताना तिने फोन हातात घेतला. स्क्रीनवर एक मेसेज चमकत होता. मी तुला खूप मिस करते, नेहा. सियाच्या हातातून फोन जवळजवळ पडला. तिने चॅट उघडली. फोटो, हसरे इमोजी, भेटण्याच्या योजना. ही कोण? सिया थरथरत विचारते. आर्यन बाहेर येतो. तू माझा फोन का पाहिलास? ही नेहा कोण? तो काही क्षण गप्प राहतो, मग हसतो. अगं, तूच एकटी आहेस असं तुला वाटतं का? तू घर सोडून आलीस, पण मी अजून आयुष्यभराचं वचन दिलं नाही. सियाच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे तू इथे आलीस ते तुझं निर्णय होतं. मी तुला जबरदस्ती केली नाही. तू म्हणाला होतास
आपण लग्न करू. हो, पण आता नाही आणि कदाचित कधीच नाही. त्या एका वाक्याने तिचं स्वप्न चकनाचूर झालं. त्या रात्री सिया रडत बसली. तिला अन्विताचा चेहरा आठवला. घरच्यांना सांग, पळून जाऊ नकोस. तीच अन्विता जिच्यावर तिने दोष टाकला होता. मी काय केलं? ती स्वतःशीच पुटपुटली. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यनने स्पष्ट सांगितलं, तुला जायचं असेल तर जा. माझ्याकडे तुला ठेवण्याची जबाबदारी नाही. सिया एकटी रस्त्यावर उभी राहिली. घर आठवलं. आईची मिठी, दादाचा आधार आणि वहिनीचा शांत चेहरा. ती बसने परत निघाली. दरवाजावर बेल वाजली. सासूबाई दार उघडतात. समोर सिया, केस विस्कटलेले, डोळे सुजलेले. आई एवढाच शब्द बाहेर पडला. सासूबाईंनी तिला घट्ट मिठी मारली. माझी मुलगी, कुठे होतीस? घरात सगळे जमा झाले. समर्थने बहिणीकडे पाहिलं. राग, काळजी, प्रेम सगळं एकत्र. तो मुलगा कुठे आहे? सिया डोळे खाली घालते. त्याने मला सोडलं. घरात शांतता पसरते. सासूबाई लगेच म्हणतात, काही हरकत नाही, चूक झाली, पण तू माझी मुलगी आहेस. सासरेही नरमले. घर तुझंच आहे. समर्थने तिच्या डोक्यावर हात ठेवला. तू परत आलीस तेच पुरेसं आहे. त्या क्षणी सियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण ते फक्त दुःखाचे नव्हते, ते अपराधीपणाचे होते. त्या सगळ्या भावनिक वातावरणात एक नाव कोणी घेतलं नाही, अन्विता. ती अजूनही माहेरी होती. तिला बातमी शेजाऱ्यांकडून कळली. अगं, तुझी नणंद परत आली म्हणे. अन्विताचं हृदय धडधडलं. परत आली? हो, घरच्यांनी तिला माफ केलं म्हणे. अन्विता काही क्षण शांत राहिली. मला कोणी सांगितलं नाही. त्या शब्दात वेदना होती. घरात सगळे सियाभोवती फिरत होते, पण तिच्या मनात मात्र एकच गोष्ट होती, वहिनी. तिने खोलीत जाऊन आपला फोन काढला. त्यात अजूनही आर्यनसोबतच्या चॅट्स होत्या आणि तिच्या मैत्रिणीला पाठवलेला मेसेज. जर मी पळून गेले तर सगळा दोष वहिनीवर टाकेन. घरच्यांना वाटेल तिने साथ दिली. तिनेच मला पळून जायला सांगितलं. मग ते तिच्यावर राग काढतील. जर आर्यनसोबत माझं काही झालं नाही तर मी परत पण येऊ शकते. तो मेसेज पाहून तिचे हात थरथरले. मी किती स्वार्थी होते, पण तेच योग्य होतं. आता मी परत आले तर घरच्यांनी मला स्वीकारलं, मला दोष दिला नाही. त्या रात्री समर्थने बहिणीकडे पाहून विचारलं, तू पळून जाण्याचा निर्णय कधी घेतलास? त्या दिवशी जेव्हा आईने मुलगा पाहायला सांगितलं. वहिनीला माहिती होतं. सिया काही क्षण गप्प राहिली. हो, तिला माहिती होतं. समर्थचा चेहरा कठोर झाला. मग तिने आम्हाला का नाही सांगितलं? सियाच्या डोळ्यात अपराधीपणा चमकला. कारण मी तिला शपथ दिली होती. फक्त शपथ. सिया काही बोलू शकली नाही. समर्थच्या मनात शंकेची पहिली ठिणगी पडली. त्या रात्री सिया एकटी बसली होती. तिने फोन हातात घेतला. अन्विताचा नंबर स्क्रीनवर. तिने कॉल लावायचा विचार केला, पण थांबली. मी तिला काय तोंड दाखवू? खिडकीबाहेर पाऊस थांबला होता. आभाळ स्वच्छ होत होतं. जसं सत्य हळूहळू बाहेर येण्यासाठी तयार होतं. सत्य कधी ना कधी बाहेर येतच, पण तेव्हा जखमा भरून निघालेल्या नसतात. अन्विता आरशासमोर उभी होती. डोळ्यात आता अश्रू नव्हते, दुःख होतं, पण त्यावर शांतपणाचं आवरण चढलं होतं. सियाच्या परत येण्याची बातमी तिला 3 दिवसापूर्वीच कळली होती, पण घरातून एकही फोन आला नव्हता. तीच सून जिच्यावर आरोप झाले, जिच्यामुळे घरात वादळ आलं, ती आता त्या घरासाठी अस्तित्वातच नव्हती. संध्याकाळी तिचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव चमकलं, सिया. अन्विताचं हृदय धडधडलं. काही क्षण ती बघतच राहिली. मग कॉल उचलला. हॅलो. दुसऱ्या टोकाला शांतता. मग हलका हुंदका.
वहिनी, मी चुकीची होते. अन्विताने डोळे मिटले. काय झालं सिया? त्याने मला सोडलं आणि मी सगळा दोष तुमच्यावर टाकला. मला वाटलं होतं घरच्यांचा राग तुमच्यावर जाईल आणि मला वेळ मिळेल. अन्विताच्या छातीत जखम पुन्हा ताजी झाली. म्हणजे तुला माहीत होतं की माझ्यावर आरोप होतील? हो. सियाचा आवाज तुटत होता. मी घाबरले होते. मी स्वार्थी झाले. मला माफ करा वहिनी. काही क्षण अन्विता काही बोलली नाही. घरच्यांना सगळं सांगितलंस? नाही, अजून नाही. मग आधी त्यांना सांग. कॉल कट झाला. अन्विता खिडकीत उभी राहिली. तिच्या मनात एकच विचार, आता वेळ आली आहे. त्या रात्री सियाने सगळ्यांना हॉलमध्ये बसवलं. आई, बाबा, समर्थ, मला काही सांगायचं आहे. काय ग? सासूबाईंनी विचारलं. सियाचे हात थरथरत होते. वहिनी निर्दोष आहेत. घरात शांतता पसरली. काय? समरचा आवाज कडक झाला. मी चिठ्ठीत त्यांचं नाव टाकलं. मला माहीत होतं की घरचा राग त्यांच्यावर जाईल. मी मुद्दाम केलं. सासूबाईंच्या चेहऱ्यावर अविश्वास. सिया, काय बोलतेस तू? सत्य. तिने फोन काढला. चॅट्स दाखवल्या. मैत्रिणीला पाठवलेला मेसेज. जर मी पळून गेले तर सगळा दोष वहिनीवर जाईल. समर्थच्या हातातून फोन जवळजवळ पडला. म्हणजे आपण अन्वितावर अन्याय केला. सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. आपण तिला घराबाहेर काढलं. सासरे खुर्चीत बसले. आपण तिचं ऐकलंच नाही. घरात अपराधी शांतता. समर्थ खोलीत गेला. कपाट उघडलं. अन्विताने ठेवलेली काही पुस्तके अजून तिथेच होती. तिचा एक फोटो हातात घेतला. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. त्याने लगेच फोन उचलला. अन्विताला कॉल लावला. हॅलो अन्विता, मला सगळं कळलं आज. माहिती आहे. तू परत येऊ शकशील का? आपण बोलू. ती काही क्षण शांत राहिली. मी येते, पण बोलायला. दुसऱ्या दिवशी अन्विता त्या घराच्या दाराशी उभी होती. तेच दार जिथून ती सून म्हणून आली होती आणि दोषी म्हणून निघाली होती. आज ती पुन्हा उभी होती, पण आता तिच्या डोळ्यात भीती नव्हती. सासूबाईंनी दार उघडलं. त्यांच्या डोळ्यात अपराधीपणा. माफ कर ग. अन्विता शांतपणे आत आली. सगळे हॉलमध्ये बसले. समर्थ तिच्यासमोर उभा राहिला. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुझं ऐकलं नाही. मी तुला घराबाहेर काढलं. मला माफ कर. त्याचा आवाज तुटत होता. अन्विता त्याच्याकडे पाहत राहिली. जेव्हा माझ्यावर आरोप झाले तेव्हा तू कुठे होतास? तो गप्प. जेव्हा मी सांगत होते की मी निर्दोष आहे तेव्हा तू माझ्या बाजूला उभा राहिलास का? शांतता. आज सत्य समोर आलं म्हणून तुम्हाला मी आठवले, पण त्या दिवशी माझ्यासाठी कुणी उभं राहिलं नाही. सासूबाई रडत म्हणाल्या, आमची चूक झाली. चूक? अन्विता हसली. चूक म्हणजे माझं आयुष्य उद्ध्वस्त करणं चूक नव्हती. तो निर्णय होता. घरात कुणी शब्द काढला नाही. सिया तिच्या पायाशी बसली. वहिनी, मला माफ करा. माझ्यामुळे तुमचं आयुष्य बिघडलं. अन्विताने तिला उचललं. तू चूक केलीस, पण तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मी चूक केली, पण त्याची शिक्षा माझ्या दादाला देऊ नका. माझ्या दादाला माफ करा ना. अन्विताने समर्थकडे पाहिलं. माफी देणं सोपं असतं, विश्वास परत मिळवणं कठीण. समर्थ तिच्या जवळ आला. आपण नव्याने सुरुवात करू. मी सगळ्यांसमोर कबूल करीन की चूक माझी होती. तू परत ये. अन्विताने शांतपणे उत्तर दिलं, मी आता परत येणार नाही. घरात एकच धक्का बसला. का? समर्थचा आवाज थरथरला. कारण मला माझा स्वाभिमान जपायचा आहे. ती पुढे म्हणाली, मी गेल्या महिन्याभरात नोकरी शोधली. मला एका कंपनीत काम मिळालं आहे.
मी स्वतः उभी राहू शकते. मला कोणाच्या दयेवर जगायचं नाही. सासूबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आम्ही तुला गमावलं नाही, अन्विता हळूच म्हणाली. तुम्ही मला सोडलं. अन्विता दाराकडे निघाली. समर्थ तिच्या मागे आला. एक संधी दे. ती थांबली. संधी विश्वासाला दिली जाते, शंकेला नाही. ती दाराबाहेर पडली, पण यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त आत्मविश्वास होता. घरात सगळे शांत उभे राहिले. त्यांना त्या दिवशी समजलं, सत्य उशिरा आलं तरी त्याची किंमत मोठी असते. आणि कधी कधी माफी मिळते, पण नातं नाही. रस्त्यावर चालताना अन्विताने आकाशाकडे पाहिलं. तिच्या आयुष्यातील काळे ढग दूर झाले होते व तिने स्वतःसाठी जगण्याचा निर्णय घेतला. कथा संपली, पण संदेश राहिला. विश्वास तुटला की नातं फक्त नावापुरतं राहतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.